नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज चॅनल, शोध सत्यतेचा। त्या संदर्भात पत्रकार परिषदेचं पण आयोजन करण्यात आलंय, पण आपण यापूर्वी भेटायला आलाय, काय माहिती आहे तुम्हाला या आंदोलनासंदर्भातली, काय मत आहे तुमचं? नाही, मला जी काल मी बाईट बघितली धनंजयजी, ज्या आंदोलनाचा त्यांनी इशारा दिला त्या निमित्तानं मी त्याला भेटलं पाहिजे, गावकऱ्यांना भेटलं पाहिजे। जर अशा प्रकारे भयभीत वातावरण आमच्या गावामध्ये होतंय, कुटुंबाचं होतंय, तर मायबाप सरकार न्याय कधी देणार आहे आणि न्याय देण्याच्या संदर्भात सरकार पॉझिटिव्ह आहे का? तर मी प्रेस घेणारच आहे, प्रेसमध्ये बरेच गोष्टी बोलल, पण मला आज मी फक्त धनंजयना आणि कुटुंबाला भेटायला आलोय, त्यांना भेटून नंतर जाणार आहे, त्यांना विनंती करणार आहे की अशा पद्धतीचं आंदोलन करताना आणि मायबाप पोलीस यंत्रणा काय करते, SIT वाले तुमच्या आता काय CID बरेच काय पोलीस दिसतात, कुणाचे मी त्यांना बोलणार आहे की नेमके आहेत कुणाचे, बीड जिल्ह्याचे आहेत, SITचे आहेत का CIDचे आहेत, कारण आम्ही तर काय ह्यांना कुणाला कॉन्टॅक्ट करत नाही, पण आता आलेत तर आता नेमकं हे काय काम करले त्यांना ते पण विचारणार आहे, लोकप्रतिनिधी म्हणून ते पण माझी जिम्मेदारी आहे आणि मी आपण सर्वांच्या समोर विचारणार आहे त्यांना की आपण कोण आहात आणि तर काय करायला, आमच्या कुटुंबाला न्याय का मिळत नाही। एवढ्या दिवस झालं, आज 35-36 दिवस उलटले, तरी सुद्धा आरोपीला 302 मध्ये घेतलं जात नाही, मोका लावला जातो तर मेन आरोपी सोडून मोका लावला जातो। सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की मी कुणालाही सोडणार नाही, मग कुणाला धरायचं तेही कळाना, एक आरोपी आणखी फरार आहे। जर आरोपीला त्यांनी सांगितलं होतं की मी योग्य पद्धतीनं योग्य दिशानं तपास करेल, पण तपासाचे सूत्र कशा पद्धतीनं चालले, ज्या आरोपीचे सपोर्ट करणारे लोक आहेत, ज्यांनी मदत केली, या लोकांना सुद्धा आणखी मोकाट सोडले। आरोपीवर महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी गुन्हे दाखल करायला लोक जातात, तिथं गुन्हे दाखल करून घेतले जात नाहीत, ही दुर्दैवी घटना आहे। अरे आत्तापर्यंत माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जी लोक त्या हार्वेस्टर संदर्भात ग्रँड हॉटेलला, कोणतं हॉटेल ते विश्वदीप ग्रँड का काय त्या हॉटेलला आले, तिथं कालवा झाला, त्या लोकांना मारून लावलं, मी त्याला तुम्हाला सर्व मीडियाला पण बोललो, पण मीडियावाल्यांनी दखल घेतली नाही, प्रिंट मीडियावाल्यांनी कुणी नाही, पोलीस स्टेशनला त्यांची कंप्लेंट नाही आणि मी माझ्या बाईटमध्येच एक बोललो की अरे ही असं जर असेल तर किती चुकीचं आहे। मग ह्याची सुरुवात कधी झालेली आहे, तर माजी मुख्यमंत्री महोदयांना आणि जे कोणी सर्व ज्या सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय देणार आहात का? तुम्ही आम्हाला जर न्याय देणार नसाल तर मग विनाकारण कशामुळे याचा असं बाजार करताय? आम्हाला न्याय देणार नसाल तुम्ही तर पहिली पाडे 55 म्हणल्यासारखं होऊन जाईल। मला कुठलं राजकारण करायचं नाही, जातीपातीवर बोलायचं नाही, कशावर बोलायचं नाही, माझी मागणी एकच आहे की आमच्या कुटुंबाला न्याय पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला गावकऱ्यांचं भावना बघितल्या पाहिजेत, परिसराच्या भावना बघितल्या पाहिजेत, जिल्ह्याच्या भावना बघितल्या पाहिजेत, मायबाप पोलीस यंत्रणेने सुद्धा त्या पद्धतीने काम केलं। लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।